महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी पूजा गरजा। महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। सुरुवात करूया आजच्या ठळक घडामोडींनी। श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमात नेत्यांनी कुकडी घोडच्या पाणी प्रश्नावर सरकारच्या विरोधात टोलेबाजी केली। त्यामुळे कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढली आणि शेतकऱ्यांना पिण्यासाठी आवर्तन सुटेल अशी आशा पल्लवित झाली। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा गुंड, आमदार राहुल जगताप, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या हस्ते 2,40,00,000च्या विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यात आलाय। अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार होते। यावेळी आमदार राहुल जगताप म्हणाले, आपण विसापूर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी चारी काढली, मात्र काहींनी सरकारच्या माध्यमातून खोडा घातलाय। आपण मार्ग काढला। घोडचे आवर्तन सोडण्यासाठी शुक्रवारी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहेत। कुकडीचे आवर्तन सोडण्यासंदर्भात बैठक घ्यावी अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली आहे। विकासासाठी वाळकीप्रमाणे बेलवंडी दत्तक घेणार आहे। विसापूरच्या माध्यमातून आपल्याला पाणी येत असताना नेहमी पाणी उशिरा भेटतं। प्रत्येक वेळी या ठिकाणी कुकडीचं रोटेशन संपल्याच्या नंतर विसापूर खाली पाणी येतं आणि जवळजवळ 1 ते 1.5 महिना उशीर झाल्याच्या नंतर पाणी मिळाल्याच्या नंतर बरंचसं नुकसान जे आहे ते आपल्या सगळ्यांचं होतं आणि म्हणून त्याच्यात भूमिका घेतली। आदरणीय राजेंद्र दादा असतील, आदरणीय अण्णासाहेब असतील, तात्या असतील, बाप्पू असतील, बाळासाहेब टाटासाहेब असतील, या सगळ्यांच्या प्रेरणेतून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद होते। पिंपळगाव इथे 45 चारी आपण त्या ठिकाणी काढली आणि ती चारी अतिशय चांगल्या पद्धतीची काढून त्या ठिकाणावरून जवळजवळ 60-70% पाणी घेऊन उरलेलं पाणी विसापूर मधून काढायचं असं नियोजन आपण त्या ठिकाणी केलं आणि ते नियोजन या ठिकाणी चारी पूर्ण झाल्याच्या नंतर अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला जास्तीत जास्त दिवस पाणी मिळण्यासाठी ज्याच्यातून आपण प्रयत्न करत होतो तो प्रयत्न खऱ्या अर्थानं विरोधकांनी तिथे खोडा लावायचा प्रयत्न केला। पण तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, आदरणीय अण्णासाहेबांचा सपोर्ट, आदरणीय दादांचा सपोर्ट, त्या सगळ्या गोष्टी बरोबर घेऊन 100% त्या चारीचं काम पूर्ण केलं आणि त्याच्यातून शेवटचे 2 ते 3 दिवस सुद्धा पाणी काढण्याचा जे करायचं ते सगळ्यांना बरोबर घेऊन करायचं, सर्वांचा सर्वांगीण विकास करायसाठी करायचा आणि म्हणून त्याच्या वेगवेगळ्या विकास कामाला खोडा घालून अडचणीत आणण्याचा जरी प्रयत्न केला तरी तुमच्यासारखी सगळी ज्येष्ठ माणसं माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे आहेत आणि महत्वाचं म्हणजे पाण्याचा प्रश्न आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सोडवायचा। जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी यावेळी पालकमंत्र्यांवर तोफ डागली। पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे 7 ते 8 खाती आहेत। त्यांच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा होती, मात्र अच्छे दिनचे स्वप्न भंग झाले। सरकारमध्ये भांडल्याशिवाय काहीच मिळत नाही असा टोला जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी मारलाय। मंत्री आहे त्यांच्याकडे सुद्धा कृषी आरोग्य पणन बरेच मला वाटतं 7 खाते जे आहेत ते आपल्या पालकमंत्र्यांकडे आहे। आम्हाला बरीच अपेक्षा होती, आमच्या पालकमंत्र्यांच्या पाठीमागे एवढे मोठे 7 खाते आहेत। आमच्या जनतेला सुद्धा बरीचशी अपेक्षा होती की आमच्या पालकमंत्र्यांकडे एवढे मोठे खाते आहेत, आपल्याकडे निश्चित प्रकारे काही ना काहीतरी भरपूर स्वरूपात या मंत्र्यांच्या माध्यमातून निधी जो आहे तो जास्तीत जास्त मिळेल। पण जसे आपले राजेंद्र दादा बोलले, आजचे दिन तसे तर काही दिन काही आपल्या काही लोकांना काही जास्त काही दिसत नाहीये। जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार म्हणाले, आपण सर्वत्र एकत्र राहिलो म्हणून तालुक्यात पाचपुते गटाचा पराभव झालाय। भविष्यात एकी टिकवावी लागेल आणि पाणी प्रश्नाकडे लक्ष द्यावे लागणार आहे। बेलवंडी गावात 2,40,00,000ची कामे मार्गी लागली। आपल्या भागामध्ये हे काम चाललंय। खरं राजदादा, तुम्ही आपण राहुल दादा सर्वच आपले पदाधिकारी, नेते मंडळी, कार्यकर्ते आपण एकत्रित काम करतोय म्हणून ही आपली एक सिस्टीम आता चांगली बसलेली आणि ही सिस्टीम आपल्याला टिकवावं लागणार। जर आपल्यात काय चूक होऊन जाईल जागरे पाटील तर आपल्याला काही साईडला आपल्याच भांडण लावायसाठी काही भोके म्हणजे बसू नये। सगळ्या जाती गावातले मित्र एकत्र केले पाहिजे आणि आपल्याला गाव पुढे न्यायचंय, कुटुंब पुढे न्यायचंय। गावामध्ये कुठले जातीवाद झाले नाही पाहिजे, गावामध्ये कुठले तंटे झाले पाहिजे। गावामध्ये सगळ्या समाजाच्या लोकांना बरोबर येऊन गावाचा विकास केला पाहिजे, आपलं गाव पुढे नेलं पाहिजे। आजही आमच्या गावामध्ये पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन आहे, पण आमच्या गावातली भांडणं होत नाही, शक्यतो झाली तर पोलीस स्टेशनला जात नाही। त्याप्रमाणे गटातील इतर गावांमध्ये निधी दिला आहे। त्यामुळे बाबासाहेब दिघे, मीरा चकोर, शरद नवले, नंदा वारे, दिनेश इथापे यांची ही भाषणे झाली। कार्यक्रमात अर्चना पानसरे, संध्या जगताप, बाबासाहेब इथापे, अमृत पिवळे उपस्थित होते। ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब माने यांनी यांचे आभार मानले।
अहमदनगरहून सुजित गायकवाड, गरजा महाराष्ट्र न्यूज। अभिनेता संजय दत्त शिक्षा संपल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपल्याला अतिरेकी म्हणू नका असं म्हणालाय। याबद्दल सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली। अशा पद्धतीने शिक्षा भोगून आलेल्या गुन्हेगाराने स्वतःचे उदात्तीकरण करू नये, कारण संजय दत्त हा काही स्वातंत्र्य लढ्यातील शिक्षा भोगून आला नाहीये। अभिनेता संजय दत्तची तुरुंगातून लवकर सुटका होण्याची मेहरबानीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली। तरीही तुरुंगातील नियमांचा फायदा मिळतो त्याप्रमाणे त्याची सर्वसामान्य कैद्यांप्रमाणे सुटका झाल्याचं सांगण्यात आले। पण सुटका झाल्यानंतर संजयने आपल्याला अतिरेकी म्हणून संबोधू नये अशी विनवणी केली। पण 1993च्या बॉम्बस्फोटाचा खटला चालवणारे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी संजयच्या या वक्तव्यावर तीव्र नापसंती व्यक्त केली। तो काही स्वातंत्र्य लढ्याची शिक्षा भोगून आला नाही, त्यामुळे त्याचे उदात्तीकरण त्याने करू नये। 1993च्या बॉम्बस्फोटावेळी शस्त्रास्त्रे आणि बॉम्बगोळे त्याच्या घरी होते, तर त्याने पोलिसांना का माहिती नाही दिली? अशी माहिती दिली असती तर 1993चे स्फोट झालेच नसते। संजयने आपल्या उदात्तीकरण करण्यापूर्वी आपली मानसिकता अंतर्मुख होऊन विचार करावा, असा प्रश्न सरकारी वकील निकम यांनी उपस्थित केलाय। शिक्षा भोगून झालेल्या गुन्हेगाराने आपलं उदात्तीकरण करून घेण्याचा कुठेही प्रयत्न करू नये आणि म्हणून तो कुठे अशा जे शिक्षा भोगून आलेले गुन्हेगार असतात ते केवळ काहीतरी स्वातंत्र्य लढ्यात उतरून लढाई जिंकून आलेली आहे अशातला भाग नाही। जर 12 मार्च 1993 मुंबई बॉम्बस्फोटाच्या अगोदर ही शस्त्रास्त्र व बॉम्बगळे त्याच्या घरी जर आली होती व त्याला जेव्हा माहित होतं तेव्हा त्याने पोलिसात का सांगितलं नाही? आणि कदाचित त्याने जर हे सांगितलं असतं तर 93चे बॉम्बस्फोट झाले नसते। त्याच्या सुदैवाने त्याला ताडा कायद्याखाली शिक्षा झाली नाही, त्यावर आज आमचं काही म्हणणं नाही। परंतु हे करीत असताना आपण मानसिकता ठेवून आपण अंतर्मुख होऊन हा विचार केला पाहिजे की आपण खरोखर निष्पाप होतात। पंढरपूरहून माऊली डांगे, गरजा महाराष्ट्र न्यूज। सोनपेठ तालुक्यातील वान नदीच्या खोलीकरणाचे कामास लोकसहभाग आणि सूर्योदय परिवार यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आले। या कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्या हस्ते करण्यात आले। महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत आणि राष्ट्रसंत श्री भय्यूजी महाराज यांच्या प्रेरणेतून तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या भूसुधार अभियानाअंतर्गत सोनपेठ तालुक्यातील वान नदीच्या खोलीकरणाच्या कामास लोकसहभागातून सुरुवात करण्यात आली आहे। या कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्या हस्ते करण्यात आलाय। यावेळी बोलताना श्री महिवाल म्हणाले की राष्ट्रसंतांचे कार्य हे स्पृहणीय आणि प्रेरणादायी आहे। आपण लोकांनी पाण्याचे महत्त्व जाणून लोकसहभागातून या कामास सुरुवात केल्याबद्दल त्यांनी लोकांचे कौतुक केले। तसेच त्यांनी कवी रहीम यांच्या कवितेतून पाण्याचे महत्त्व पटवून दिले। यावेळी राष्ट्रसंत श्री भय्यूजी महाराज आणि अनुराधा पोडवाल यांनी जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांच्याशी फोनवरून संपर्क साधून सूर्योदय परिवाराच्या उपक्रमास पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानून त्यांना भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर बिंदू यांनी केले, तर तहसीलदार जीवराज डाबकर यांनी शासनाची भूमिका मांडली। यावेळी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार जीवराज डाबकर, गट विकास अधिकारी महेश राठोड आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। परभणीहून रवींद्र देशमुख, गरजा महाराष्ट्र न्यूज। बातमी आहे शेवगावहून। शेवगाव तालुक्यातील आव्हाने बुद्रुक येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वयंभू निद्रिस्त गणेशाचा यात्रा उत्सव शुक्रवारी सुरू झाला आहे। यात्रेसाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच आणि युवक राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी केले। यात्रेनिमित्त 2 दिवस मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येणार असून शुक्रवारी सकाळी देवाला गंगा स्नान घालण्यात येणार आहे। यावेळी भारतीय कृषक समाजाचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब भोसले, बापूराव भुसारी, प्रदीप भंडारी, दत्तू जरे यांच्या हस्ते श्रींची आरती आणि महाभिषेक होणार असल्याचं संयोजकांकडून सांगण्यात आले। तर दुपारी 3 ते 5 दरम्यान गणेश महाराज डोंगरे यांचे हरिकीर्तन होणार आहे। तरी सर्व भाविकांनी या यात्रोत्सवात
सहभागी व्हावे असे देवस्थानकडून आवाहन करण्यात आले. अलाहाबाद प्रमाणे गणपती मंदिर आव्हाने बुद्रुकची यात्रा 26/2/2016 वार शुक्रवार आणि 27/2/2016 वार शनिवार अशा 2 दिवशी आयोजित केली आहे. तरी माझी अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व भावी भक्तांना विनंती आहे की अतिशय जागरूक देवस्थान आणि भारतातील एकमेव आडवी गणेशाची मूर्ती आव्हाने बुद्रुक तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणी पाहावयास मिळते. तरी सर्वांनी या 2 दिवशी वार्षिक यात्रा उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी हजर राहावं व दर्शनाचा लाभ घ्यावा. त्याचप्रकारे पहिल्या दिवशी मोठे सांस्कृतिक कार्यक्रम, त्याचप्रकारे 27/2ला संध्याकाळी 7 वाजता खास कुटुंबाला पाहण्यासाठी आणि एकत्र बसून घरच्या लोकांनी एकत्र बसून पाहण्यासारखा एक धुमाकूळ असा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याचा सुद्धा लाभ सर्व तालुक्यातील जनतेने, जिल्ह्यातील जनतेने या ठिकाणी घ्यावा. शेवगावहून सुनील भोंगळगरचा महाराष्ट्र न्यूज. श्रीमती उषा धर्मेंद्र पवार ही महिला इंदिरा गांधी रुग्णालय भिवंडी ठाणे येथे दिनांक 24/2/2015 रोजी आनगाव येथून संदर्भित प्रसूतीसाठी दाखल होऊन तिथे तिचा मुलगा जन्माला आला. प्रसूती पश्चात सदर महिलेला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तिला उपचारार्थ ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तिथेच तिचा मृत्यू झालाय. सदर प्रकरणी ठाण्यात मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांनी आंदोलने केली आणि या प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणीही केली. त्यामुळे शासनाने चौकशी समिती नेमली आणि तत्कालीन सिव्हिल सर्जन डॉक्टर नितीन मोकाशी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. पण ही कारवाई माझ्यावरील रागामुळे आणि सूडबुद्धीने करण्यात आली असून हा माझ्यावर अन्याय आहे. तसेच या कारवाई विरोधात नियमानुसार न्याय मागणार असे ते गर्जा महाराष्ट्राचे ठाणे प्रतिनिधी नरेंद्र कसबे यांच्याशी बोलताना व्यक्त केले. ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक नितीन मोकाशी यांच्यावर जी काही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे शासनामार्फत, त्या संदर्भात जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया. सर, आज आपल्यावर जी निलंबनाची कारवाई करण्यात आली त्या संदर्भात आपण काय म्हणतो? गेल्या वर्षी साधारणपणे 24/3/15 रोजी आमच्याकडे मी इंदिरा गांधी रुग्णालयाचा वैद्यकीय अधीक्षक असताना एक पेशंट आला होता आणि त्या पेशंटला तिथल्या स्त्रीरोग तज्ज्ञांनी ट्रीट करून रुग्णाला ज्यावेळेस सिरियस झाला दुपारी साधारणपणे 3:25ला, त्यावेळेस त्याला जिल्हा रुग्णालय ठाणे येते, कारण आमचे त्यावेळेस जे ऑपरेशन थिएटर आहे ते बंद होतं, त्याच्यामुळे त्या रुग्णाला आम्ही जिल्हा रुग्णालय ठाणे येथे रेफर केलं, म्हणजे पाठवलं होतं. आणि त्या पाठवल्यानंतर त्या रुग्णाचा मृत्यू इथे सिव्हिल हॉस्पिटलच्या इथे झाला. तर त्यावेळेस जे इथल्या लोकांनी काही आंदोलन केलं किंवा न्यूजमध्ये चॅनल हे आले होते, त्याच्यावरती इन्क्वायरी झाली होती. उपसंचालक ज्या मुंबई मंडळाचे आहेत, तर त्यांनी इन्क्वायरी करून त्याच्यामध्ये रिपोर्ट देऊन आम्हाला ह्या आज म्हणजे 1 वर्षानंतर साधारणपणे 2 वैद्यकीय अधिकारी आणि 3 स्टाफ ज्या नर्सेस त्यांना सस्पेंड केलेलं आहे. तर हे सर्व अन्यायकारक आहे. ॲक्च्युली याच्यामध्ये आमचा कुठल्याही प्रकारचा दोष नाही आहे, मी किंवा माझ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा सुद्धा दोष नाही आहे. आणि जे ट्रीट करणारी डॉक्टर होती, डॉक्टर लुंडा अन्सारी, तिला त्यावेळेस सस्पेंड केलेलं, टर्मिनेट केलेलं आहे. ती टेम्पररी होती, त्याच्यामुळे तिला त्यावेळेस टर्मिनेट केलं होतं. म्हणजे जर दोष असेल तर तो तिचा होता, कारण तिने ट्रीटमेंट केलेली होती. तर ही उपसंचालकांची जबाबदारी असते आणि उपसंचालकांनी ती पूर्ण केली नव्हती, त्याला पूर्णपणे जबाबदार उपसंचालक असतात. त्यामार्फत आपली पुढील भूमिका काय असेल? आम्ही सध्या आता फक्त आमच्या संघटनेमार्फत नाही, पण जे काही आमचे जे डॉक्टर्स आहेत इंदिरा गांधी रुग्णालयाचे म्हणा किंवा इथले जे डॉक्टर्स आहेत, तर उपसंचालक ठाणे ह्या मंडळामध्ये, मुंबई मंडळ जे आहे त्या मंडळामध्येच फक्त जी काही 7 मंडळं आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये, याच मंडळामध्ये फक्त डॉक्टरांवर सस्पेंड केलं जातं डॉक्टरांना. कारण एकतर आपल्या गव्हर्नमेंट नोकरीमध्ये डॉक्टर्स मिळत नाही किंवा डॉक्टर यायला तयार नसतात, आणि जे डॉक्टर इथं काम करतात प्रामाणिकपणे, त्या प्रामाणिक करणाऱ्या डॉक्टरांवर ॲक्शन घेऊन त्यांना घरी पाठवलं जातं. मग याचा अर्थ असा होतो की इथं डॉक्टर्सनी काम करू नये आणि डॉक्टरांना घरी बसवायचं, जेणेकरून रुग्णालय बंद पडावी. तर हे होते नितीन मोकाशी. आत्तापर्यंत ठाण्यामध्ये प्रामाणिक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचं काम पाहिलं जातं. अशा अधिकाऱ्यावर जर कारवाई होत असेल तर ती निश्चितच चिंताजनक आहे. त्यासाठी ठाणेकरांनी या विषयावर पुढे येऊन आंदोलनाची भूमिका घेतील का, असा सवाल सर्वसामान्य माणसाला स्वतः डॉक्टर मोकाशी विचारत आहेत. नरेंद्र कसबे, गर्जा महाराष्ट्रासाठी ठाणे. ठाण्याहून नरेंद्र कसबे, गर्जा महाराष्ट्र न्यूज. आमदारांच्या पलीकडे कधीही कुणालाही बघितलं नाही.
घनदाट जंगलाने व्यापलेल्या एका दुर्गम आदिवासी गावात गुरुवारी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पोहोचले. त्यांनी आदिवासींशी संवाद साधला आणि विकास कामांचीही घोषणा केली आहे. त्यामुळे एरवी माओवादी पोलीस संघर्ष अनुभवणाऱ्या या गावाने विकासाचे नवे चित्र बघितले आहे. निमित्त होते गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील एटापल्ली तालुक्यातील बुर्गी येथील पोलीस ठाण्याचं उद्घाटनाचे. एटापल्ली तालुका हा राज्यातील दुसरा सर्वाधिक माओवादी प्रभावित तालुका आहे. अलीकडे येथे पोलिसांनी माओवाद्यांसाठी मोठी आत्मसमर्पण योजना राबवली. त्याला प्रतिसादही मिळालाय. या भागातील पोलिसांचे अस्तित्व अधिक ठळक करण्यासाठी तेथे पोलीस ठाणे उघडली जात आहे. गुरुवारी आदिवासी बहुल बुर्गी यामली या लहानशा गावी एक पोलीस ठाणे उघडण्यात आलं. मूलभूत सुविधा तर दूरच, पण या गावात जाण्यासाठी धड रस्ताही नाही. या पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या उद्घाटनानिमित्ताने प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री या भागात आले. जंगलात उभारलेल्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं आगमन झालं. तेथून अर्धा किलोमीटर पर्यंत ते पायीच चालले. त्यांच्यासोबत जिल्ह्याचे पालकमंत्री अमरीश राजे आत्रम तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी होते. या सर्वांना समोर बघून आदिवासींना आश्चर्याचा धक्काच बसला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी छोट्या कार्यक्रमात आदिवासींना संबोधित केले. असेल तर गावात सरपंच असतो, उपसरपंच असतो आणि त्याच्या माध्यमातून आपली जी सगळी सरकारी यंत्रणा आहे ही यंत्रणा काही ना काही काम करत असते आणि म्हणून या लोकशाहीवर आपण सगळ्यांनी विश्वास ठेवला पाहिजे. आज आमचे काही तरुण मुलं मुली हे थोडेसे भरकटले आहेत आणि कुठल्या तरी चुकीच्या मार्गाला लागले. कल्याण करायचं असेल, समाजाचं कल्याण करायचं असेल तर ते लोकशाहीच्या मार्गानेच या ठिकाणी होऊ शकेल. आणि ज्या लोकांनी लोकशाहीचा मार्ग सोडला ते स्वतःचंही कल्याण करू शकले नाही आणि समाजाचंही कल्याण करू शकले नाही. त्यांनी काही केलं असेल तर विकासाचा मार्गच या ठिकाणी रोखण्याचं काम केलं. आणि म्हणून आपल्यासारख्या गावकऱ्यांनी आता हा जो एक चांगला खंबीर निर्णय घेतलाय, आपण लोकशाही पद्धतीनं परिवर्तन या ठिकाणी करून दाखवू आणि आपण खंबीरपणे पोलिसांच्या पाठीशी उभे राहा. आपण आणि पोलीस जर एकत्रित राहिले तर मला विश्वास आहे की हे जे आपले वाट चुकलेले भावंड आहेत हेही पुन्हा आपल्या मुख्य धारेमध्ये परत येतील. कारण त्यांचेही आता लक्षात आलेलं आहे की अशा प्रकारे नक्षलवाद आणि सगळ्या या कारवायातनं कोणाचंच भलं झालेलं नाही. येथे पोलीस ठाणे कसे आवश्यक होते याची माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. नवजीवन योजनेअंतर्गत सुरू आहे. त्यामध्ये आमच्या विविध पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी अतिशय मेहनत घेत आहेत. मला खरंच सांगायला आनंद होतो की आमचे जे तरुण पोलीस उपनिरीक्षक आहेत ते अकॅडमीमधून बाहेर पडतात आणि इथं येतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या पगाराचा उपयोग बऱ्याच उपनिरीक्षकांनी लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी केलेला आहे. ही खरंच एक कौतुकास्पद गोष्ट आहे. पंतप्रधान महोदय बस्तरला आले होते आणि त्यांनी नक्षलवाद्यांना आव्हान केलं होतं की तुम्ही खांद्यावरची बंदूक सोडून खांद्यावर नांगर घ्या, हाल घ्या. आणि सर गडचिरोली पोलीस दलाने याचा पाठपुरावा करून यावर्षी जे आपले आत्मसमर्पित आहे त्यामध्ये 20 लोकांनी शेती सुरू केलेली आहे आणि 25 लोकांनी शेळीपालन सुरू केलेलं आहे आणि 85 लोकांनी विविध किराणा दुकान असेल विविध हे सुरू केलेलं आहे. गडचिरोलीहून टी रोमित, गरजा महाराष्ट्र न्यूज. बुलेटिन मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.